गुरुभक्ती चॅनलच्या सादर प्रणाम. श्री संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथातील तृतीय अध्यायाचे आपण वाचन करणार आहोत. तरी सर्व श्रोत्यांनी शांत चित्ताने याचं श्रवण करावे आणि गजानन महाराजांच्या कृपाशीर्वाद प्राप्त करावा. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्री हरी. कृपा करावी लवकरी तुम्ही पदनाथाच्या वरी. कधी न कोठर झालात तू करुणेचा सागर. तू दीनजनांचे माहेर. तू भक्तासी साचार. कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा. दास गणुशी पुरुषोत्तमा. पावा वेळू करू नका असो बंकटलाला घरी. राहते झाले साक्षात्कारी दीनदुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती. समर्थाते वंदिती मधु तेथे माशा जमती. न लागे करणे राम आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजानंदी निजासनी आनंदात. ती प्रभातीची होता वेळ. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाट आला करू लागले वृक्षावर. कुकुटाचे होती स्वप्न मंद शच्चित वाहे पवन. वृद्ध करती नाम स्मरण शय्येवरती बैसोनिया. उदयाचरी नारायण येऊ पाहे हर्षे करून. तेणे तमपा पलायन करू लागली कंदरीसी. परमभाविक सुवासिनी रथ साडा सम्मार्जनी. वत्स धेनूस पाहोनी तोडू लागली चरहाटे. अशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास. श्री गजानन सांधेच्या तो भिकार गोसावी. मानमान्यता त्याची राहावी कोठून या सांगा बरवी. श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंडी डोक्यास. झोळी वाम बगलेस होती एक नेसणास. फाटकीसी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा. पाठवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामीस अर्पण्याच्या. तो मम हेतू मनात जिरून जाये पाहे येथ. त्या श्रीमान मंडळीत माझा नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढता लोक मजम देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजाच्या शेग गावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसाविक्री साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याव्या स्वामी समर्थांचे. ते त्यांचे मनोगत जाणत झाले समर्थ. बोलत झाले इतरांप्रत. आणा काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बैसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावती. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाही. की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले त्या तयाला. काढ झोळीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत. त्या पोटळीचे आज येत हो दे गा पारायणे. गोसावीपदी लागला गैस. गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठवून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर जोळीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली. आता का हो लाविली चाळवा चालवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत जोदुनी दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने. मी बुटी काढतो नवस आपुला फेडतो. बरी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीची इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहा या बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ज्ञाता पुरवित. अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या. अंजनी होती वानरी. तिने प्रार्थला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा ते हरान मानिले. महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले. मनोरथ चंद्रमौळीने तेथे शंकरा कारण. आड न आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आम्हा शंकर. म्हणून बुटीचा आवेर करू नको दयाळा. ज्ञानवली शंकराने म्हटले आहे इज कारणे. ही इतरा आणील उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले. परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक रळे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्यांनी बुटी काढली. हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित
तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून राम शवरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता. परी व्यसनाधीनता नच आली समर्थाते. पदपत्र चिये परी ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणासे त्याचे सरी, खरेचे अति थोरते. वेदरुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरासहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी. याच एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कवी गवया समान अन्य रांगातून, एकाचे पदाते गाऊन दाखवावे निजलेले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदा ठाया. ते आनंदत येऊनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणांचे भजन, कधी धरावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निश्चित. कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे अकांतरी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याचे अवचित. असा त्या शेवगावात जानुराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हाव्याचा समय आला. व्याधी शरीर बेळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिरळती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीत अत्यंत. जानराव आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रत्यर्थ नवस केले, नाना देवात लागे भले. परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैदाने टेकले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरेच्या यत्नाप्रत करून पाहूयात एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात, काय एक नाही होत. सच्चिदानंद प्राबाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर, जाजा कोणी जोडा करा. नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानरावा देशमुखाचा समय अंत काळाचा. आला आहे जवळी साचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करून मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाला म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचवले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले दयातीर्थ समर्थांचे. भवानी रामा सज्जन होता मनाचा, दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेची विवळ होती. प्यालामध्ये धरून पाणी लमर्थांचे लावली चरणी, आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविल मान, तीर्थे पाजले नेऊन. जानरावा कारण घरघर कशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडीला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली. ज्या योगे लावती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझावरी जानरावा झाला पहिल्या परी. भवानी रामाची घरी आला दर्शन समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतने ते साक्षात देव कलियुगाचे. येथा एक ऐसी शंका, उत्थान पाहे सहज देखा. श्री गजानन सारिखा संत होता शेगावी. मग तो येथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंताची या सदना, परी हाच आहे कौतुक. संत मृत्यूना टाळती, निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारेती, आगांतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशी उठविले नेवाशाशी. परी ते अखर आळंदिसी, देह ठेविते झाले ते. याचे रहस्य इतकेचे आहे, हे गंडांतर टाळती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे, अशक्य संत पुरुषाला. अध्यात्म, आदी भौतिक आणि तिसरा तो आदी दैविक. त्या तिघामांजी बलिष्ठ देख आध्यात्मक मृत्यू असे. आदी भौतिकाची तयारी कुपुत्याने होते घरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करीतो येतो औषधीने. मात्र औषध देणारा शास्त्र असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश. तैसे आधी दैविकास नवसायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला साचा, समर्थ तीर्थ देवोन्या. म्हणे गंडांतरा कारण निवारती साधू चरण. तेचे आले घडवून शेगाव माझारी.
काही मृत्यू नवसानी टाळीत येतो याजनी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाचा ओघ्या माझारी सर्व बाजूने श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे, वरील 2 प्रकाराचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी हे ध्यान असू द्या. षडविकार धुतल्यावन अंगी साधुत्व येईना, आणि साधुवीण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणू बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पिवळेस पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जान रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर, साधू प्रत्यर्थ साचार बंकटा लावाची घरी. ती देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडाला, त्यांनी मनास विचार केला तो ऐका येणेर ती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाधन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जैवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयादूचा कुमार मुळी न भयाला तयार उपा. वाघीण इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी, कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडं बहुत विचार, वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानेला आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपजितो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण, हिरे गारा एकवटोन खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्या लागून भूषविन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई, ऐसी स्थिती कधीही नाही अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मैद, संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरवरी भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थांच्या कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ठाई या. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगी मीच करी, अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगतले आपण सवरात करीत असे, त्या अधमाच नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरुगुर आलया गेल्या भक्तावरी. ते अंतज्ञानाने जाणिले सर्व समर्थानी, कौतुकी केले एकेदिनी ते एका विबुध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजली समर्थांची शय्येवर. या कुणाचा होईना जागणे करण्या समर्थांना, मंडळीच होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते गुजगुज करू लागले विठोबाला विनविते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले तेथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महादूर्त, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजासी उठवले. मंडळीचे काम झाले परी संकट ओढविले, घाटोळ विठोबा वरी भले, कर्म जैसे तैसे भल. समर्थांच्या हाती एक काठी, एक होती बली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी, गुमारे घालती कधी कधी, ऐसी अति नीच हा. त्या घुमऱ्याचे बक्षीस घे मी तुला देतो आता खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विष जवळ करू नये, तस्कराशी लेखू नये, निजकंठ्याची जाईत. ऐसा रीती ठोकला छड्या घाली घाटोळाला, विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ऐसेचे करतात, ढोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून डोंगी बसती बैसून, संत नदी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मरलबी त्यांना साथ देती, उदो त्यांचा करीती, भलभले ते सांगताती साक्षात्कार डोंग्याचे. तेणे दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडीत सान्निध्य या षंडांचे.
पतिव्रतेशी शेजार कसबणीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठाते राखिती परीन त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो दिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करती निजडुंगाचे दहन चिलटांसी बांधून शेर ठेवती देहरावरी तेवी संत भूमीवरी रक्षण्या अवघ्याचे करती जरी किमती माझी ठेवती परी गुणाप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा घोटाळ्याचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूचे दैव दूर झाले की जरी तो न ढोंग करिता तरी योग्यते प्रति चढता संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणेली कल्पवृक्षाच्या तळवटी बसुनी इच्छली गारगोटी वा मागिती करवंटी कामधनेपासून ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे तेथे विचार करावा ठेवावे अहर्निश जागृत हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्दित अवघ्या भाविका कारणे श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्याय समाप्तः। ओम गम गणपते नमः। ओम गण गण गणात बोते।